नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा महावितरणामध्ये जे जवळपास 97 पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। या जागा फक्त इलेक्ट्रिकल इंजिनियर या ठिकाणी डिप्लोमा झाले असेल किंवा तुमचं डिग्री झालं असेल त्यांच्यासाठीच या जागा आहेत। लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल इंजिनियर वाल्यांसाठीच। या ठिकाणी बघा या जागा कोणत्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील आहेत ते मी सर्व सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। यामध्ये बघा हीच वेबसाईट आहे mahadiscom.in वरती। तुम्हाला याच्यावरतीच येऊन या ठिकाणी मध्ये फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या। यामध्येच या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा दिलेली आहे। तर चला तर आपण बघूया पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट। या ठिकाणी बघा, तर चला तर आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघूया। यामध्ये बघा महावितरणामध्ये पदवी आणि पदविका विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ भरती आहे 2025 आणि 26 करता। यामध्ये काय दिले आपण वाचूया। यामध्ये बघा अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदवी किंवा पदविका म्हणजे या ठिकाणी डिग्री किंवा डिप्लोमा धारक विद्युत अभियांत्रिकी शिकाऊ या 1 वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांचे अर्ज मागविण्याबाबत जाहिरात आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणत्याही ब्रँचचा किंवा कोणतेही पेपर असू द्या, या ठिकाणी आता सध्याला जे निघत आहेत ते 1 वर्षाच्या या ठिकाणी कालावधीसाठीच निघत आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यासाठी प्रयत्न करा। याची कोणत्याही प्रकारे एक्झाम होणार नाहीये, ही गोष्ट तुम्ही आधी लक्षात घ्या। याच्यामध्ये फक्त तुमच्या मेरिट बेसिसवर म्हणजे तुम्हाला डिग्रीला किंवा डिप्लोमाला जे मार्क पडलेले आहेत त्याच्यामध्ये मेरिट बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। याला इंटरव्ह्यू आहे फक्त। यामध्ये बघा विद्युत वितरण क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या या ठिकाणी महावितरणाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या म्हणजे कशामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यासाठी अप्रेंटिस ऍक्ट अंतर्गत अभियांत्रिकी पदवी पदविका धारक विद्युत प्रशिक्षणार्थी या संवर्गातील पदवीधारकांसाठी या ठिकाणी विद्युत प्रशिक्षणार्थी संवर्गातील पदवीधारकांसाठी एकूण या ठिकाणी 68 आणि पदविका धारकांसाठी 29 असे 97 पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। पदविका म्हणजे जे डिग्रीला आहेत त्यांच्यासाठी 68 पदे आहेत। पदविका या ठिकाणी डिप्लोमावाल्यांसाठी 29 पदे, टोटल मिळून या ठिकाणी 97 पदांची भरती होणार आहे। खाली बघूया, सबब सर्व संबंधितांस कळवण्यात येते की जे उमेदवार खालील शैक्षणिक अर्हता धारण करत असतील त्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हतानुसार दिनांक 2/4/2025 व 3/4/2025 रोजी सकाळी 10 वाजता तुम्हाला या ठिकाणी मुख्य अभियंता विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत, अजिंठा रोड, जळगाव या कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे। त्यानंतर फॉर्म आले तर ते स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे। ही निवड पदवी आणि पदविका यांच्या गुणांच्या मेरिट लिस्टवर ठरवण्यात येणार आहे। तर लक्षात घ्या, कोणत्या विद्यार्थ्यांना भरायचं आहे, जे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी 2 आणि 3 या तारखेमध्येच तुम्हाला सकाळी 10 पासून ते संध्याकाळी त्यांच्या टायमिंग पर्यंत तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी फॉर्म जमा करायचे आहेत। त्यानंतर ते स्वीकारले जाणार नाहीत। मेरिटच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे ज्याला जास्त मार्क असतील तेच या ठिकाणी सिलेक्टेड होणार। त्यानंतर बघा पुढची माहिती बघूया। अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत काही, ते आपण एकदा समजून घ्या। शिकाऊ उमेदवारांची शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे विहित करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा पदवीधारक बीई इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग ऑब्लिक टेक्नॉलॉजी, तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। याच्यामध्ये ज्यांचं इलेक्ट्रिकल झालेलं असेल तेच या ठिकाणी डिग्री झाली असेल ते करू शकतात। मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पास पाहिजे। संसदेच्या अधिनियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावेत। अंतिम पदवी परीक्षेच्या किमान 60% गुण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटासाठी 55%, ठीक आहे। तर बाकीच्यांना 60 आणि गटासाठी जे असतील तर ते 55% पर्यंत पाहिजे। पदविका धारक म्हणजे ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून, राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ पाहिजे MSBT कडून या ठिकाणी, त्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदविका उत्तीर्ण पाहिजे। यामध्ये सुद्धा या ठिकाणी 60 गुण तुम्हाला पाहिजेत सगळ्यांना आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 55% गुण या ठिकाणी क्वालिफाय करण्यासाठी महत्त्वाचे राहतील। त्यामध्ये बघा विद्यावेतन दिलेलं आहे। पदवी धारक जे असतील ग्रॅज्युएशन वाले त्यांना 9,000 रुपये आहे। पदविका धारकसाठी 8,000 रुपये आहे। प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे। कामाचे ठिकाण जळगाव, धुळे, नंदुरबार हे राहणार आहे। जिल्ह्यांतर्गत कोणत्याही कार्यालयामध्ये वयोमर्यादा बघा सर्वसाधारण या ठिकाणी उमेदवारांसाठी 30 वर्ष आणि मागासवर्गांसाठी 35 वर्ष आहे। उमेदवारांनी पदविकाधारक विद्युत परीक्षा एप्रिल-मे 2022 व त्यानंतर उत्तीर्ण झालेले असावेत असं सांगितलंय। निवड झालेल्या उमेदवारांची यादी जळगाव परिमंडळ कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल। मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ जळगाव हे दिलेलं आहे। मसुदा मंजुरी सादर केलेला आहे त्यांनी।
तर मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्ही बघितलेली असेल. याप्रमाणे या ठिकाणी या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्जासाठीचा जे नमुना आहे ते या ठिकाणी भेटून जाईल. त्या नमुन्याची या ठिकाणी प्रिंट काढायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी 2/4/2025 3/4/25 ला या ठिकाणी नेऊन तुम्हाला फॉर्म जमा करायचे आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महावितरणाचा फॉर्म सुटलेले आहेत. जे यासाठी इलिजिबल असतील ते या ठिकाणी नक्की फॉर्म भरा. चॅनलवरती तुम्ही अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.